ममता बॅनर्जी ऐकत नाहीत म्हटल्यानंतर पोलिसांनी चक्क ममता बॅनर्जींना केसाला धरून ओढत रायटर्स बिल्डिंगमधून बाहेर काढले। ममतांचं राजकारण आहे आणि त्यांच्यातल्या क्षमतेला जेव्हा जेव्हा कोणी चॅलेंज केले किंवा आव्हान दिलंय तेव्हा तेव्हा त्या रणरागिणीप्रमाणे त्याच अवतारात रस्त्यावरती उतरल्या। विरोधक कसा असावा, लढावं कसं, भिडावं कसं याचा एक वस्तुपाठ ममता बॅनर्जींनी घालून दिलाय। वर्ष होतं 1993। पश्चिम बंगालमधल्या नदिया जिल्ह्यामध्ये एका मूकबधीर मुलीवरती अत्याचार करण्यात आलेले होते आणि या घटनेनं अख्खं राज्य हादरून गेलेलं होतं। या मुलीला न्याय मिळावा म्हणून त्यावेळच्या केंद्रीय राज्यमंत्री ममता बॅनर्जी ज्या आहेत त्या रस्त्यावरती उतरलेल्या होत्या। पोलिसांकडून कुठलीही कारवाई होत नाही म्हटल्यानंतर त्यांनी थेट ज्योती बसू, पश्चिम बंगालचे त्यावेळचे मुख्यमंत्री यांच्या कार्यालयावरती धडक दिली, अर्थात रायटर्स बिल्डिंग। आता रायटर्स बिल्डिंगमध्ये ते ज्योती बसू यांच्या कार्यालयामध्ये ठाण मांडून बसल्या की इथं जोपर्यंत न्याय मिळणार नाही, दोषींना शिक्षा होणार नाही किंवा त्यांना अटक केली जाणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली। ज्योती बसू यांना ममता बॅनर्जी अजिबात आवडत नव्हत्या। ते कार्यालयात येण्याच्या आतमध्ये ममता बॅनर्जींना हटवण्यात यावं असे स्पष्ट आदेश जे होते ते पोलिसांना होते। पोलिसांची प्रचंड अडचण झालेली होती। त्यांनी ममता बॅनर्जींना विनंती केली की तुम्ही इथून निघून जा, तुमचं निवेदन मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्यात येईल, पण ममता बॅनर्जी त्याला तयार नव्हत्या। एक केंद्रीय राज्यमंत्र्याला मुख्यमंत्री भेट का देत नाहीत असा खूप साधा आणि सरळ प्रश्न त्यांनी विचारलेला होता। ममता बॅनर्जी ऐकत नाहीत म्हटल्यानंतर पोलिसांनी चक्क ममता बॅनर्जींना केसाला धरून ओढत रायटर्स बिल्डिंगमधून बाहेर काढली। ती दृश्य जी होती ती देशभरातल्या सगळ्या वर्तमानपत्रांमध्ये आणि टेलिव्हिजनवरती झळकली। ममता बॅनर्जींचा झालेला अपमान सगळ्या देशानं बघितला। ममता बॅनर्जींचे कपडेही त्या प्रसंगामध्ये फाटलेले होते। ममता बॅनर्जींनी त्या दिवशी शपथ घेतली की मी जोवर मी मुख्यमंत्री होणार नाही तोपर्यंत परत मी रायटर्स बिल्डिंगमध्ये पाय ठेवणार नाही। 18 वर्षानंतर इतिहास घडला। माटी मानुष या धर्तीवरती 2011 साली ममता बॅनर्जींनी झंझावाती प्रचार केला। ममता बॅनर्जींच्या प्रचाराला सगळ्या जनतेनं उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला अभूतपूर्व यश मिळालं आणि त्या सत्तेवरती विराजमान झाल्या। तब्बल 18 वर्षानंतर ममता बॅनर्जी रायटर्स बिल्डिंगमध्ये परत आल्या, त्या थेट मुख्यमंत्री म्हणून। हे ममतांचं राजकारण आहे आणि त्यांच्यातल्या क्षमतेला जेव्हा जेव्हा कोणी चॅलेंज केले किंवा आव्हान दिलंय तेव्हा तेव्हा त्या रणरागिणीप्रमाणे त्याच अवतारात रस्त्यावरती उतरल्यात। भल्या भल्यांना ममता बॅनर्जी भिडल्यात आणि भल्या भल्यांना नडल्यात। नडणं हा त्यांचा स्वभाव आहे। त्यांनी राजकीय फायदे तोट्याची गणितं त्यासाठी कधीही बघितली नाही, त्याची फिकिरी केली नाही। म्हणूनच त्यांना बंगालची वाघीण म्हणून त्यांचे समर्थक हाक मारतात। आता तुम्ही म्हणाल की हे सगळं आज सांगण्याची गरज काय आहे, तर त्याचं कारण आहे आज नवी दिल्लीमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये घडलेला प्रसंग, ज्यामुळं विरोधक कसा असावा, लढावं कसं, भिडावं कसं याचा एक वस्तुपाठ ममता बॅनर्जींनी घालून दिलाय। नमस्कार, मी अभिजित करंडे, मुंबई तकच्या सेंटर पॉईंटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज सकाळी 12ची वेळ, सुप्रीम कोर्टामध्ये प्रचंड गजबजलेला परिसर आहे आणि तिथं गडबड चालू आहे। त्याचं कारण असं आहे की कोर्ट नंबर 1 मध्ये जिथं चीफ जस्टिस अर्थात सूर्यकांत यांचं बेंच बसणार होतं तिथं आर्ग्युमेंट करायला, युक्तिवाद करायला स्वतः एका राज्याच्या मुख्यमंत्री येणार होत्या। अर्थात त्यांचं नाव होतं ममता बॅनर्जी। ममता बॅनर्जी यांची कोर्टामध्ये जशी एंट्री झाली तशी मोठ्या प्रमाणामध्ये कोर्टात वकिलांनी गर्दी केली, त्यांच्या पाठीमागे लोक येऊ लागलेले होते। ममता बॅनर्जींनी इलेक्शन कमिशनच्या विरोधामध्ये एल्गार पुकारलेला आहे आणि इलेक्शन कमिशनच्या विरोधातली जी केस आहे ती स्वतः काळा कोट घालून ममता बॅनर्जी लढायला उभ्या राहिल्या। त्यावेळेला श्वास घ्यायला सुद्धा जागा नाही अशी परिस्थिती कोर्टरूममध्ये उद्भवलेली होती। अर्थात ममता बॅनर्जी जवळपास 23 वर्षानंतर कोर्टामध्ये काळा कोट घालून उभ्या राहिलेल्या होत्या, कारण 70च्या दशकात जेव्हा त्यांनी जोगेशचंद्र लॉ कॉलेजमधून कायद्याची पदवी घेतली त्यानंतर 2003 पर्यंत त्या ॲक्टिव्हली प्रॅक्टिस करत होत्या, पण त्यानंतर पूर्णवेळ राजकारणामुळे त्यांना प्रॅक्टिस जी आहे ती दूर ठेवावी लागली। पण आता लोकशाहीसाठी
बंगालसाठी, बंगालच्या जनतेसाठी, मतदारांच्या हक्कांसाठी पुन्हा एकदा काळा कोट चढवून ममता बॅनर्जी कोर्ट रूम नंबर 1 मध्ये दाखल झाल्या. प्रचंड गर्दी होती. वकील त्यांच्या मोबाईलमध्ये त्यांचा फोटो काढण्यासाठी धावत होते. अनेक लोक जे आहेत ते आपल्याला जागा मिळावी म्हणून बघत होते. अनेक लोक जे आहेत ते तिथं कुठल्याही पद्धतीनं आपल्याला एंट्री मिळावी म्हणून प्रयत्न करत होते. पण खचाखच भरलेल्या कोर्टरूम नंबर 1 मध्ये ज्यावेळेला सरन्यायाधीश स्वतःच्या खुर्चीमध्ये विराजमान झाले त्याला शांतता पसरली. ममतांनी आर्ग्युमेंट सुरू केलं. आर्ग्युमेंट सुरू करताना त्यांनी आपल्याला विरोधी जे वकील आहेत त्यांच्या विरोधातले सरकारचे वकील आहेत त्यांना सुद्धा ग्रीट केलं. ममतांनी राजकारणातली ग्रेस कायम ठेवली आणि माणसातली ग्रेस सुद्धा कायम ठेवली. आपल्या युक्तिवादात त्यांनी इलेक्शन कमिशन करत असलेल्या पक्षपातीपणा कसा चुकीचा आहे ते सांगण्याचा प्रयत्न केला. त्यांनी मुद्दे कुठले मांडले तर बघा, मुद्दा क्रमांक 1 आणि त्यांना का मांडावे लागले हे मुद्दे, त्याचं कारण आहे की स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन ही जी प्रक्रिया बंगालमध्ये राबवली जाते त्या प्रक्रियेअंतर्गत आत्तापर्यंत 58 लाख मतदारांची नावं वगळण्यात आलेली आहेत. त्यांना जन्माचे दाखले मागितले जात आहेत. त्यांना असे प्रूफ मागितले जात आहेत की ते काही दिवसामध्ये पुरवणं शक्य नाही आहे. आणि म्हणून ममतांनी या सगळ्या प्रकरणाला थेट कोर्टामध्ये चॅलेंज केलं. आणि कोर्टामध्ये ज्याला तारीख लागली त्याला स्वतः ममता उभ्या राहिल्या. अर्थात त्यांनी मांडलेल्या मुद्द्यामध्ये पहिला मुद्दा होता स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनची प्रक्रिया कमीत कमी 2 वर्ष चालायला पाहिजे, तरच ती निर्दोषपणे पार पडेल. त्यात मतदार आणि राजकीय पक्षांवर अन्याय होणार नाही. लोकशाहीसाठी ती महत्त्वाची बाब आहे. मग केवळ 3 महिन्यामध्ये ती प्रक्रिया उरकण्याचा प्रयत्न का केला जातोय हा साधा सवाल जो आहे तो ममता बॅनर्जींनी तिथं विचारला कोर्टामध्ये. दुसरा प्रश्न त्यांचा जो होता किंवा दुसरा मुद्दा जो होता त्यांचा ते असं म्हणतात की महत्त्वाचं म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनची प्रक्रिया केवळ ज्या ज्या राज्यात निवडणुका होत आहेत तिथंच का राबवली जाते. सगळ्या देशभर एकाच वेळेला ती प्रक्रिया राबवली गेली पाहिजे. पण जिथं निवडणुका आहे तिथंच ती प्रक्रिया राबवली जाते. आपल्याकडे घोषणा झाली आहे पण अजून आपल्याकडे राबवली जाते का प्रक्रिया? नाही. कदाचित काय 29ची वाट बघतायत का महाराष्ट्रामध्ये माहीत नाही. पण या जिथं जिथं निवडणुका होत आहेत तिथंच ही सर्च प्रक्रिया पार पाडणं यामागे कोणाला तरी फायदा पोहोचवण्याचा हेतू आहे का हा सुद्धा प्रश्न त्यामुळे उपस्थित होतो. जर इलेक्शन कमिशनच्या मनात कुठलं पाप नाहीये तर त्यांना ज्याबद्दल राजकीय पक्षांना शंका आहे, ममता बॅनर्जी यांच्या पक्षाला शंका आहे, तसे प्रश्न त्यांनी इलेक्शन कमिशनला विचारले. 6 पत्र इलेक्शन कमिशनला ममता बॅनर्जींनी पाठवली. मग त्यातल्या एकाही पत्राचं उत्तर इलेक्शन कमिशननी का दिलं नाही? एक लोकांनी निवडून दिलेला मुख्यमंत्री खुर्चीत बसलेला असताना त्यानं लोकांच्या वतीनं 6 पत्र पाठवलेली असताना तुम्ही त्याला एकाही प्रश्नाला उत्तर देत नाही. हा एका प्रकारचा उपमर्द नाही आहे का? मुख्यमंत्र्यांचा अवमान नाही आहे का? तर हा अवमान वारंवार इलेक्शन कमिशनकडून केला जातोय, पक्षपात केला जातोय. हा त्यांचा तिसरा मुद्दा होता. चौथा मुद्दा असा होता की इलेक्शन तोंडावरती आहे, तुम्ही सर्च म्हणजे रिव्हिजन करताय आणि दुसरी महत्त्वाची आहे की तुम्ही त्यांना कागदपत्र प्रोड्यूस करायला सांगताय. आता सणावाराचे दिवस आहेत, हार्वेस्टिंगचा सीझन आहे, पिकांची काढणी चालू होईल. लोक शेतामध्ये कामाला जातील का आपली कागदपत्र गोळा करत बसतील? लोक सणावारासाठी बिझी असणार आहेत आणि अशा काळामध्ये तुम्ही त्यांना करेक्शनसाठी वेळ मिळणार आहे का? आणि ही जर 58 लाख नावं जर परत करेक्शनसाठी करायची असतील तर त्याला एक सफिशियंट टाईम दिला गेला पाहिजे. पण तो टाईम जो आहे तो इलेक्शन कमिशन देताना बघायला मिळत नाही. ममतांच्या जोरदार युक्तिवादाच्या मध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न सुद्धा सरकारी वकिलांनी केला. पण त्याला सूर्यकांत यांच्या बेंचने थांबवलं आणि त्यांना सांगितलं की ममतांना बोलू द्या. ममता फार दूरवरून आलेत कारण त्यांनी बंगालवरून थेट हा मुद्दा मांडण्यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये उभ्या राहण्यासाठी आलेल्या होत्या. आता प्रश्न असा आहे की ज्या वेळेला कोर्टासमोर हे मुद्दे मांडले त्याला कोर्टाने काय केलं? तर कोर्टाने तर पहिल्यांदा इलेक्शन कमिशनला नोटीस पाठवलेली आहे. म्हणजे इलेक्शन कमिशनला आता त्यांचं म्हणणं याबद्दलचं सादर करावं लागणार आहे. कोर्टानं आधीच त्यांना सांगितलेलं होतं की तुम्ही वेगवेगळी कागदपत्र मागवू नका. वेगवेगळी कागदपत्र मागण्यापेक्षा तुम्ही त्यांचा रहिवासाचा पुरावा म्हणून आधार कार्ड जे आहे ते सफिशियंट आहे असं सांगितलेलं होतं. पण तरीसुद्धा इलेक्शन कमिशन मतदारांना एका प्रकारे अडचणीची असणारी कागदपत्र सादर करण्यासाठी बाध्य का करत आहे? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आता मुद्दा असा आहे की ज्या वेळेला ममता बॅनर्जी दिल्लीत आलेल्या आहेत त्यावेळेला हा ड्रामा का घडला? काय झालं नेमकं दिल्लीमध्ये? तर सोमवारी ममता बॅनर्जी दिल्लीत आल्या कारण त्यांना इलेक्शन कमिशनच्या अधिकाऱ्यांची भेट घ्यायची होती. अर्थात ज्ञानेश कुमार यांची भेट घ्यायची होती कारण ते मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. आता ते किती निष्पक्ष आहेत हे सगळ्या देशाला माहिती आहे कारण देश पाहतोय त्यांची निष्पक्षता. त्याच्याबद्दल आपण वेगळं भाष्य करण्याची पण गरज नाही आहे. त्यामुळे त्यांच्या निष्पक्षतेबद्दल काय बोलावं? अवघ्या देशानं अनेकदा त्यांची निष्पक्षता त्यांच्या पत्रकार परिषदेमधून समोर येणाऱ्या प्रश्नांच्या वेळेला त्यांचा झालेला चेहरा आणि या सगळ्यामधून आपण बघितलेली आहे. त्यांचा कॉन्फिडन्स बघितलेला आहे.
आता ममता ज्यावेळेला दिल्लीत आलेल्या आहेत त्या आल्याच मुळी शेकडो लोकांना सोबत घेऊन आल्या की ज्यांची नावं या सगळ्या सरच्या प्रक्रियेमधून वगळण्यात आलेली आहेत. मतदार जिवंत आहेत, त्यांची नावं वगळण्यात आलेली आहेत. त्या सगळ्यांना घेऊन आल्या त्या. आणि त्यांच्या राहण्याची सोय त्यांनी कुठे केली तर त्यांच्या राहण्याची सोय त्यांनी केली बंगा भवनमध्ये, बंगा अतिथीगृहामध्ये, म्हणजे बंगाल अतिथीगृह. अर्थात ज्या वेळेला त्यांच्याकडे काय मागितले जाते, त्यांच्याकडे म्हणजे या लोकांकडे सगळ्या 58 लाख लोकांकडे त्यांना जन्माच्या दाखल्याचे कागद मागितले जात आहेत. त्यांना अशी कागदपत्र मागितली जातात की जी लगेच 8-10 दिवसामध्ये प्रोड्यूस होऊ शकत नाहीत. आणि मग ही सगळी अडचण जी आहे ती समोर येऊ लागल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की काही विशिष्ट लोकांची नावं कापली जात आहेत. बरं, विशेष म्हणजे ममता बॅनर्जी ज्या लोकांना 100-150 लोकांना दिल्लीमध्ये घेऊन आल्या होत्या त्याच्यामध्ये खूप सारे हिंदू लोक होते. त्यामुळे असंही नाही की मुस्लिम लोकांची केवळ नावं कापली म्हणून ममता बॅनर्जी संतापल्या. म्हणजे असं एक नॅरेटिव्ह दुसऱ्या बाजूने उभं करण्याचा प्रयत्न केला गेला, पण त्यात काही अर्थ नाही उरला. अगदी सिंदूर लावलेल्या, कपाळावरती टिकली असलेल्या सगळ्या महिला पुरुष जे होते ते तिथं उपस्थित होते की ज्यांची नावं कापण्यात आली. आता ज्या वेळेला ही सगळी लोक तिथं पोहोचली त्यांना संधी देण्यात आली नाही आणि त्यांना कमीत कमी वेळ देण्यात आला की जेणेकरून ते परत आपलं नावच नोंदवू शकणार नाहीत. आणि त्यामुळं जे आहे त्या ममता बॅनर्जी ज्या आहेत त्या संतापल्या होत्या. ममतांनी प्रचंड संयमानं ज्ञानेश कुमार यांना काही प्रश्न विचारले, पण ज्ञानेश कुमार यांनी त्याची उत्तरं दिली नाहीत. त्यांनी उपमर्द केला, त्यांनी अवमान केला ममता बॅनर्जींचा आणि त्यामुळं त्या संतापल्या. हा अवमान केवळ ममता बॅनर्जी या व्यक्तीचा नाही आहे, हा अवमान एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा आहे. आणि जर तो त्या राज्याच्या मुख्यमंत्र्याचा अवमान असेल तर त्या राज्याच्या जनतेचा सुद्धा तो अवमानच मानला जातो. राजकीयदृष्ट्या आपल्याला कल्पना आहे की किती सेन्सिटिव्ह गोष्ट आहे. आता ममतांनी मग बाहेर आल्यानंतर ज्ञानेश कुमार यांच्या निष्पक्षपातीपणाची लक्तरं काढली आणि त्यांनी सांगितलं जर तुम्ही मतदार नोंदणीसाठी असे कागद मागितले की जे कमी काळात पुरवता येणार नाही तर ते कुठून देणार, हा प्रश्नच विचारला. आता हा काही चुकीचा प्रश्न आहे का? नाही. त्यांनी अजून एक प्रश्न विचारला की तुम्ही जन्माचा पुरावा मागताय की तुमचा भारतातच जन्म झाला की नाही झाला हे सांगा. कारण आपल्याला कल्पना आहे की बांगलादेशला अगदी खेटून असलेलं राज्य आहे बंगाल, पश्चिम बंगाल. त्यामुळे बांगलादेशींचा उपद्रव तिथे होतो, बांगलादेशींना मतदार करून घेतलं जातं, बांगलादेशी लोक आणली जातात आणि मतदान केलं जातं असं म्हटलं जातं. पण मग दुसरीकडे ममतांनी हा प्रश्न विचारला की बघा मग भाजपचे नेते लालकृष्ण अडवाणी जे आहे ते त्यांचा जन्म कराचीत झालेला आहे, मग त्यांच्याकडे पण तुम्ही अशाच पद्धतीचे पुरावे कागद मागणार का, त्यांना गोळा करायला लावणार का? ममतांनी बंगभवनमध्ये आणि बंगाल अतिथीगृहात या सगळ्या लोकांना ठेवलं होतं की ज्यांची नावं कट करण्यात आली, ज्यांची नावं वगळण्यात आली इलेक्शन कमिशनच्या सर या प्रक्रियेमध्ये, स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनमध्ये. आणि त्या सगळ्यांना मग ममतांनी मीडियासमोर आणलं, त्यांचे इंटरव्ह्यूज झाले, सगळ्या देशानं ते चित्र बघितलं. ते सगळे व्हिडिओज आणि मुलाखती ज्या आहेत त्या एका प्रकारे इलेक्शन कमिशनचे वाभाडे काढणारे होते. त्यांचा कारभार जो आहे तो स्वच्छ पारदर्शी नाही आहे हे दर्शवणारे होते. आणि त्यामुळं इलेक्शन कमिशनर जे आहेत आपले मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची अडचण झाली. पण या अडचणीनंतर त्यांच्यामध्ये काही बदल झाला का तर नाही. आणि त्यामुळं ममता बॅनर्जींनी एका प्रकारे एक इशारा दिलेला आहे की बघा जर तुम्ही तुमच्या वर्तनामध्ये बदल करणार नसाल तर मुख्य निवडणूक आयुक्त की ज्यांच्यावरती डेमोक्रेसी या देशाची लोकशाही तिचा कणा ताट ठेवण्याची जबाबदारी आहे त्यांच्या विरोधात आम्हाला नाईलाजानं महाभियोग आणावा लागेल, इम्पिचमेंट मोशन आणावं लागेल. ममता बॅनर्जी पुढे म्हणाल्या की आम्हाला कल्पना आहे की विरोधकांची संख्या कमी आहे, संख्याबळ अधिकचं जे संख्याबळ आहे ते NDAकडे आहे, कदाचित महाभियोग फेटाळला जाईल, कदाचित तो पारित होणार नाही, पण हे तरी कमीत कमी रेकॉर्डवर येईल, इतिहास त्याची तरी नोंद घेईल की ज्ञानेश कुमार नावाचे एक गृहस्थ निवडणूक आयुक्त होते आणि त्यांच्या काळामध्ये पक्षपातीपणा झाला आहे. हा सगळा दावा ममता बॅनर्जी यांनी एका प्रकारे बंगाल भवनच्या बाहेरून बोलताना, माध्यमांशी बोलताना, इलेक्शन कमिशनच्या बाहेरून माध्यमांशी बोलताना तिथं केला. दुसरीकडं ज्या वेळेला बंगाल भवन आणि बंगाल अतिथीगृहामध्ये या लोकांना ठेवण्यात आलेलं होतं त्यावेळेला दिल्ली पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त या दोन्ही ठिकाणी लावण्यात आला. जे कोणी आत जात होते बाहेर येत होते त्यांची चौकशी करण्यात येऊ लागली. दिल्ली पोलीस त्यांना त्रास देतात असं लक्षात आलं, म्हणजे ममता यांनी तसा आरोप केला. आणि त्यानंतर ममता बॅनर्जी यांनी थेट बंगालवरून पोलीस मागवले, RFची एक टीम बोलावली, एक DYSP रँकचे ऑफिसर बोलवले आणि तिथं स्वतःची सुरक्षा लावली बंगाल भवनला. आणि त्यामुळे तिथं खटके उडू लागले दिल्ली पोलीस आणि बंगाल पोलिसांचे. बंगाल पोलिसांनी दिल्ली पोलिसांच्या गाड्या चेक केल्याचे अनुभव आले आणि त्यामुळं या दोन संस्थांमध्ये एका प्रकारे जबरदस्त तणाव निर्माण झाला. आता मुद्दा असा होता की हे सगळं ममतांना करायची गरज काय पडली, तर गरज यासाठी पडली कारण की ममता बॅनर्जी यांना स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन ज्यावेळेला तुम्ही राबवता आहात इलेक्शन कमिशनच्या माध्यमातून त्यावेळेला त्याच्यामध्ये पारदर्शीपणा असणं अपेक्षित होतं. तुम्ही ज्या राज्यामध्ये निवडणूक आहेत तिथं अशा पद्धतीचे सर्च प्रक्रिया राबवून तिथल्या सत्ताधारी किंवा तिथल्या तुमच्या विरोधकांची
मतदार कापण्याचा प्रयत्न करत आहे का, हा त्यांचा आरोप होता. आणि म्हणून ममतांनी मग एका पातळीवरती ठरवलं की सडक, संसद आणि कोर्ट या तिन्ही प्लॅटफॉर्मवरती आपला आवाज जो आहे तो बुलंद झाला पाहिजे, हा निर्धार त्यांनी केला आणि त्या रस्त्यावरती उतरल्या. अर्थात माटी माणूसच्या धर्तीवरती बंगालमध्ये ज्यांनी 15 वर्ष बंगालवरती मान ठोकलेली आहे, त्या ममतांनी लढाऊ बाणा कसा असतो हे सुद्धा दाखवून दिलं आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे. आता तुम्ही म्हणाल की ह्यात नवीन काय आहे. मुद्दा असा आहे की विरोधक, मागे मी एक व्हिडिओ केला होता महाराष्ट्रामध्ये, सत्ताधारी नव्हे विरोधकच महाराष्ट्राचा खरा प्रॉब्लेम आहे. लढावं कसं याचा वस्तुपाठ जो आहे तो इथं बघायला मिळाला. मला असं वाटतं काँग्रेस असेल, शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, शिवसेना हा उद्धव ठाकरेंचा पक्ष असेल किंवा MIM असेल किंवा इतर पक्ष असतील किंवा देशभरातले विरोधी पक्ष असतील, त्यांनी ममताकडून धडा घेतला पाहिजे की लढायचं कसं. आपल्याकडे पण इलेक्शन कमिशन विरोधातल्या अनेक गोष्टी समोर आलेल्या होत्या. आपण बघितलं की मार्कडवाडीच्या लोकांना तिथे स्वतः एक मॉक पोल घ्यायचं होतं, नाही घेऊ दिलं. त्यानंतर कुठे गेला मार्कडवाडीचा विषय, कल्पना नाही आहे. आपल्याला कल्पना आहे की अशोक पवार यांनी शिरूर मतदारसंघामध्ये कशा पद्धतीनं मतदार कमी करण्यात आले किंवा दुसरीकडून वाढवण्यात आले हे पुराव्यानिशी दाखवलं. त्याचं काय केलं राष्ट्रवादीने पुढे, ते गेले का कोर्टापर्यंत, लढले का रस्त्यावरती, नाही लढले. आपल्याला कल्पना आहे की प्रशांत जगताप यांच्या हडपसर मतदारसंघामध्ये अशा पद्धतीच्या गोष्टी झाल्याचा आरोप त्यांनी केलेला होता, लढले का ते, नाही लढले. राजुऱ्यामध्ये जे चंद्रपूरमध्ये झालेलं होतं त्याबद्दलचे रिपोर्ट समोर आलेले होते, त्याच्याबद्दल काँग्रेसने पुढे काही केलं का, नाही केलं. कर्नाटकची उदाहरणं देऊन राहुल गांधी मैदानामध्ये उतरलेले होते आणि त्यांनी इलेक्शन कमिशनवरती टोक टाकलेली होती. पुढं काय त्या प्रकरणांचं झालं, काही झालं का, नाही झालं. मला असं वाटतं की या देशामध्ये जर तुम्हाला लढायचं असेल, लढायचं असेल आणि भिडायचं असेल तर तुम्हाला ममता बॅनर्जी व्हावं लागेल. तुम्ही सत्तेच्या खुर्च्यांमध्ये बसलेला असाल म्हणून तुम्हाला तुमची जर लढण्याची सवय गेलेली असेल, तुमची भिडण्याची सवय गेलेली असेल तर तुम्ही राजकीय पटलावरती फार काळ टिकून राहू शकत नाही. तुमचा अस्त जवळ आलेला आहे हे तुम्हाला समजून घ्यावं लागेल. प्रश्न भाजपच्या विरोधाचा किंवा भाजपच्या बाजूचा नाही आहे, प्रश्न लोकशाहीचा आहे. प्रश्न लोकशाही मजबूत कशी राहणार याचा आहे. आणि म्हणून ज्या वेळेला एखाद्या स्वायत्त संस्थेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं त्यावेळेला ती स्वायत्त संस्था जर प्रक्रिया योग्य पद्धतीने राबवत नसेल तर ती जागेवर आणण्याची जबाबदारी त्या स्वायत्त संस्थेला सुद्धा धडा शिकवण्याची जबाबदारी एक जबाबदार नागरिक म्हणून तुमची आमची आहेच, पण ती राजकीय पक्षांची पण आहे. कारण त्यांच्या मागे समूह शक्ती आहे, त्यांच्या मागे संघटना आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की ममता, तुम्हाला जर लढायचं असेल आणि लढवून जर जिंकायचं असेल तर आधी तुम्हाला ममता होणं आलं पाहिजे. काँग्रेस असेल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील, मनसे असेल, वंचित बहुजन आघाडी असेल, या सगळ्यांसाठी ममतानी एक वस्तुपाठ घालून दिला आहे की तुम्ही ऑकेजनल राजकारण किंवा जुम्मा राजकारण करून नाही जमणार, शुक्रवार ते शुक्रवार राजकारण करून नाही जमणार, तुम्ही इतर वेळेला सुट्टीवर असून नाही जमणार. तुम्हाला 100% 24/7 लोकांमध्ये राहावं लागेल, लोकांसाठी लढावं लागेल आणि उभं राहावं लागेल पाय रोवून. ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांच्यावरती ईडीने धाडी टाकल्या. ममता बॅनर्जी यांचे अर्धा डझन मंत्री ईडीच्या रडारवरती होते. ममता बॅनर्जी यांच्या सरकारला हर प्रकारे अडचणीत आणण्याचा प्रयत्न जो आहे तो सत्ताधाऱ्यांनी केला. सत्तेमध्ये जे असतात ते विरोधकांना अशाच पद्धतीनं ट्रीट करतात. काँग्रेस असताना पण हे व्हायचं, यात काही नवीन नाही आहे. पण सत्तेसमोर न झुकण्याची ताकद जी आहे, सत्तेसमोर न झुकण्याचं जे बाणा जो आहे तो ममता बॅनर्जींनी दाखवला. मला असं वाटतं की ममता बॅनर्जींनी एका पद्धतीनं आजची लढाई, ही लढाई कशी लढावी याचा धडा देणारी आहे आणि त्याचा आदर्श जो आहे तो मला असं वाटतं सगळ्या राजकीय पक्षांनी घेतला पाहिजे. आता मुद्दा असा आहे की मग सरचं काय होणार, स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनचं बंगालमधल्या काय होणार ते कोर्ट ठरवेल. त्याचं कारण असं आहे की ही काही शेवटची तारीख नाही आहे कोर्टातली. आज जशा ममता बॅनर्जी कोर्टामध्ये काळा कोट घालून उभ्या राहिल्या तशाच पद्धतीनं ममता बॅनर्जी पुढच्या सोमवारी म्हणजे येत्या सोमवारी सुद्धा कोर्टामध्ये उभ्या राहणार आहेत आणि त्यावेळेला जे काही होणार आहे ते सुद्धा आपल्याला रिपोर्ट करावं लागणार आहे.